नमस्कार, मी सद्दाम सिंग मुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. नमस्कार. सर्व गणेश भक्तांना व गणेश मंडळांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. इचलकरंजी शहरामध्ये गणेश मंडळाच्या मिरवणुका पाहण्यासाठी तसेच आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणारी वाहने येत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये त्यासाठी वाहतूक नियमनाबाबत माहिती देत आहोत. सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाचा मुख्य मार्ग शाहू पुतळा, शिवतीर्थ, जनता चौक, गांधी पुतळा, झेंडा चौक, मरगुबाई मंदिर चौक ते नदी घाट असा असेल. सांगलीकडून इचलकरंजी शहरात येणाऱ्या वाहनांसाठी झेंडा चौक, गांधी पुतळा, जनता चौक, हवामहल बंगला, शिवतीर्थकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना व ST बसेसला बंदी घालण्यात येत आहे. त्या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक सांगली नाका येथून फॉर्च्यून प्लाझा, लालनगर, थोरात चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गाने ST स्टँड व शाहू पुतळ्याकडे येतील व त्याच मार्गाने परत देखील जातील. कुरुंदवाड, हुपरी, कागल, निप्पाणी व कर्नाटकातून येणारी सर्व प्रकारची वाहतूक ही पंचगंगा पूल येथून इचलकरंजी शहरात येण्यास बंदी घालण्यात येत आहे. त्यांना पर्यायी मार्ग म्हणून पट्टण कडोली, इंगळी पूल, कबनूर मार्गे वाहतूक सुरळीत राहील. तसेच कुरुंदवाड, बोरगाव व कर्नाटकातून इचलकरंजीकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अब्दुल्लाट, हेरवाड, कुरुंदवाड, शिरढोण, टाकवडे, महासत्ता चौक, थोरात चौक, आंबेडकर पुतळा या मार्गे वाहतूक सुरू राहील. शिवतीर्थ, जनता चौक, गांधी पुतळा, नारायण टॉकीज, झेंडा चौक, फडणीस हाऊस, गुजरी पेठ, मरगुबाई मंदिर चौक या गणपती विसर्जन मार्गात जोडणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुख्य मार्गावर येण्यास अथवा पार्किंग करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे. वरील सर्व मार्ग हे अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून ते सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद करण्यात येत आहे. या आदेशाचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक आहे.